लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणं योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांनी दिली आहे। आमदार राजेश पवारांच्या शिवीगाळच्या ऑडिओ क्लिपवरून भिलारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर माझ्या आवाजाची एआयद्वारे चुकीची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचं राजेश पवार यांचं असं म्हणणं आहे। राजेश पवारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना चौकशी करून कारवाई करण्यासाठी पत्र पाठवलेलं आहे। ती ऑडिओ क्लिप मी दिलेली आहे, परंतु लोकप्रतिनिधींनी एका अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणं योग्य वाटत नाही। प्रकार म्हणजे नरसी सोसायटीच्या संदर्भात आहे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था। आम्ही जे माननीय मंत्री महोदयाला जे निवेदन दिलेले त्याच्या अनुषंगाने कार्यवाही करीत नाही। त्यांना त्याचा राग असावा, परंतु माननीय आमदार महोदय चांगल्या स्वभावाचे कदाचित ते कार्यकर्त्यांनी त्यांना दिला असावा। ती ऑडिओ क्लिप बघितल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला ते सगळं लक्षात येईल। नाही तसं काही करणार नाही। मला ही बाब सकाळी समजली की माझ्या नावे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे सोशल मीडियामध्ये। मी स्वतःच आश्चर्यचकित झालो आणि मला वाटतं की माझ्या राजकीय विरोधकांनी एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची गरज नव्हती। माझ्या विरुद्ध त्यांना दुसरा कसलाही आरोप काही करायला मिळत नसल्यामुळे AI तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या आवाजामध्ये अशी क्लिप तयार केली आहे आणि ती व्हायरल करण्यात आलेली आहे।